धनाची सरांनी जी मांडणी केली ती फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि या शैक्षणिक जे नवीन धोरण येतं आहे त्याचा विचार करत असताना आदिवासी समाज कुठं असेल आणि त्याची काय दशा पुढील काळात होईल हे सांगणं पण कठीण आहे असं मला वाटतं. त्याच्यापैकी जो पारधी समूह आहे जो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेला आहे आणि पारधी समाजासोबत काम करत असताना आताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आम्ही आता कुठंतरी त्यांना प्राथमिक शाळेत त्यांना पाठवायला लागलो, त्यांची मुलं शासकीय शाळेमध्ये पाठवायला लागलो किंवा आपल्या काही बालगृह आहेत, काही आश्रमशाळा आहेत त्यात पाठवायला लागलोत. तर आता कुठंतरी ती मुलं शिकायला लागलीच, ते पण प्रमाण फार कमी आणि अशा परिस्थितीमध्ये हे नवीन धोरण खरं तर त्यांचा आणि ह्या नवीन धोरणाचा फार संबंध इथं वाटतो मला. आता ज्या समूहाला नीट मराठी बोलता येत नाही, त्यांची स्वतःची मातृभाषा आहे, अशा परिस्थितीमध्ये ते संस्कृत काय बोलतील किंवा इतर भाषांमध्ये ते कसे पुढे येतील हा मोठा मुद्दा आहे. रोजगाराचाच प्रश्न आहे, जागा नाही, स्वतःची घर नाही, जमीन नाही, नोकरी नाही, शिक्षण नाही, गुन्हेगारीचा शिक्का आहे, सतत भटकंती आहे. शासनाने आदिवासींच्या योजना तर दिल्या, मग पुरावेच नाहीत कुठले नागरिकत्वाचे, तर मग हे कसं बाबा, हे कसं होणार आहे. तर अनेक संकट समोर असलेला हा समाज, गावकुसाबाहेर राहणारा हा समाज, ह्याचं पुढील काळात काय होईल हा मोठा मुद्दा आहे. खरं तर आम्ही जेव्हा जेव्हा वस्तीपालावरती जातो आणि शिक्षणाबद्दलची चर्चा करतो त्यातले बरेचसे म्हणतात की आता आमचं पोरग 10वी झालं आहे, 12वी झालं आहे, काही एखादं चुकून ग्रॅज्युएशन झालं आहे, परंतु नोकरी लागत नाही, पैसे मागतात किंवा काहीच होत नाही, तर मग आम्ही शिक्षण कशासाठी घ्यावं, हे अशा प्रकारचे उत्तरं आम्हाला ऐकायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये हे धोरण हे त्यांच्यापर्यंत हे धोरण अशा प्रकारचं चालू आहे तर हे त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच 5 वर्ष लागतील काय अशी भीती वाटते. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काय व्यूहरचना ती करतील. आज पारधी समाजाच्या संघटना पण जेवढ्या पुढे यायला पाहिजेत किंवा ज्या मोठ्या प्रमाणात व्यापकतेने त्यांनी त्यांचं संघटन वाढवलं पाहिजे किंवा असं कुठल्या तरी चांगल्या विचाराने समविचाराने पुढे आले पाहिजे असं काही दिसत नाही. तर अशा या समाजासोबत काम करत असताना त्यांची आजची परिस्थिती इतकी बिकट आहे, अशी वाईट आहे, त्याच्यातून त्यांना कसं बाहेर काढायचं, त्यांना गुन्हेगारीच्या शिक्क्यातून कसं बाहेर काढायचं ह्याच्यातच आमचं खरं तर फार वेळ गेला आहे. या ठिकाणी स्वतःचा पारधी विकास आराखडा आम्ही तयार केला साहेब 2012 मध्ये. 2006 मध्ये शासनाचा पारधी विकास आराखडा आहे की ज्याच्यामध्ये घरकुल आहेत, जमिनी आहेत किंवा त्यांना शाळेमध्ये पाठवायचं अशी तरतूद आहे. सुरुवातीला 18 कोटी रुपये त्यांना मंजूर झाली, त्याच्यातूनच काही 150-200 लोकांना त्यांनी जमिनी दिल्या. त्याच्यानंतर घरकुलं काही प्रमाणात झालीत आणि घरकुलं मंजूर होऊनही माघारी गेले का तर जागा नाही, स्वतःची कागदपत्र नाहीत वगैरे. ते 18 कोटी रुपये सुद्धा त्यांना खर्च करता आले नाही, ते पैसे दुसरीकडे वळवले गेले. ही अशी ही गंभीर परिस्थिती आहे. जेव्हा तो पारधी विकास आराखडा आम्ही वाचला शासनाचा तेव्हा ह्याच्यामध्ये कितीतरी चुका आढळल्या. खरं तर नगरच्याच मातीतून तो पारधी विकास आराखडा तयार केला गेला, नंतर महाराष्ट्रभर त्याचं प्रस्ताव वाढवलं आणि महाराष्ट्रभर तो लागू करण्याचे अनेक संदर्भ पुढे आले. तर तो पारधी विकास आराखडा कशा प्रकारचा चुकीचा आहे, त्याच्यामध्ये किती चुकीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये किती अडचणी आहेत त्याची 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. जमीन हा एक मुद्दा आहे पारधी विकास आराखडा योजनेमध्ये की जमीन 2 एकर जमीन बागायती पारधीच्या कुटुंबाला द्यावी असं शासनाची तरतूद आहे आणि 4 एकर जिरायती. तर त्या जमिनीचं जे व्हॅल्युएशन आहे सरकारी त्यानुसार शेतकरी काही विकत देत नाही, शेतकरी देत नाही विकत. दुसरी गोष्ट हा पारधी आहे, याला माझ्या शेजारी का बसू हा एक वेगळा मुद्दा परत. आणि ह्या साऱ्या भानगडीमधून त्याला ते जमीन मिळालीच नाही. जे पारधी गावासोबत राहिले होते, गावासोबत त्यांचं नातं आहे, गावासोबत उठणं बसणं आहे किंवा ते पहिल्यापासून जमीन कुठंतरी कसतोय, अशा
150 कुटुंबाला याच्यातून जमिनी मिळाल्यात, मोजून 150 कुटुंबाला, 155 कुटुंबांना. हे उदाहरण समोर आहे. आणि त्याच्यामध्ये काहींना 4 एकर मिळाल्यात, काहींना 2 एकर मिळाल्यात. आणि ते तिथं पण त्यांना अडचणी येत. परत शेजारी इतर जातीचे लोक आहेत, तर त्यांच्याकडं संशयाने पाहणं, सतत त्रास देणं, जमीन त्याला कसून देणं नाही, त्याला हुसकून लावण्याचा प्रयत्न करणं, अशा अनेक गोष्टी याच्यातून घडत गेल्या. परंतु काही संघटना आहेत की त्या संघटनेच्या दबावामुळं ते अजून टिकून त्या ठिकाणी आहेत. अतिक्रमण केलेल्या जमिनीवरती अजूनही ते शेतकरी कुटुंब जे पारधी आहेत म्हणून तिथं राहतात. काहींची तर अशी वाईट परिस्थिती आहे की 4 महिने फक्त ते पाल टाकतात, नाही तर घर करतात तात्पुरतं आणि त्याच्यात राहतात. आता 8 महिने उघड्यावरती राहणारे मी कुटुंब बघितले. उघड्यावरती अनुभवणे आम्ही एकत्र फिरलेलो आम्ही या ठिकाणी कर्जत तालुक्यामधल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये उघड्यावर कसे राहत असतील तर कधी कधी असं ते बघून डोळ्यात पाणी येतं आमच्या. हे काय अवस्था आहे. जनावरांना तरी कुठेतरी गोठा असतो, कुठंतरी ते शेतकऱ्याच्या जातं बाबा छावणीत, पण हिथं काय. तर अशा कुटुंबाला शिक्षण देऊन कसं पुढं घेऊन जायचं. आम्ही त्याच्यासाठी फार मोठं काम केलं नगरमध्ये आणि याच्यासाठी फार संघटनांनी मदत केली आम्हाला. शांताराम पंधरेसारखे जे औरंगाबादचे आहेत त्यांनी आम्हाला याच्यामध्ये फार मोठी मदत केली. ह्या मुलांना बाजूला करून कसं शिक्षण क्षेत्रामध्ये आणावं, शिक्षणाच्या मुख्य प्रक्रियेत आणावं याच्यासाठी फार प्रयत्न केले आम्ही, अजूनही करतो आहोत. परंतु ही मुलं शिक्षण घेत नाहीत किंवा त्याच्यातून बाजूला पाडतात, फार कमी शिक्षण घेतात. ह्याच्यासाठी वेगळी प्रयोग केली. नगरमध्ये जेव्हा रंजनकुमार शर्मा होते SP या ठिकाणी, SP साहेबांसोबत अरुणराव जाधव आम्ही सगळ्यांनी जाऊन बोललो, चर्चा केली की ह्या मुलांसाठी काहीतरी, तरुण मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे साहेब, नाही तर हे परत गुन्हेगार होतील, परत आपली डोकीदुखी वाढेल. तुम्हीच म्हणता की याच्यात बदल झाला पाहिजे, गुन्हेगारीकडून बाजूला गेले पाहिजे, तर कसे जातील. ह्याच्या पोटाला जाणं नाही तर कसं करणार. रंजनकुमार शर्मा ज्या वेळेला SP होते तत्कालीन, त्यांनी मग एक मार्ग काढला की आपण ह्यांचा कॅम्प घेऊ आणि कॅम्पमध्ये MIDCचे काही मॅनेजर ते त्या ठिकाणी बोलू आणि ॲट अ टाईम त्यांना त्या ठिकाणी नोकरीचा आपण प्रस्ताव त्या ठिकाणी करू. आणि मी सगळं बोलतो वगैरे. आणि SPनी त्यावेळेला ते केलं फार चांगलं. नगरमधल्या पुण्यामधल्या MIDC त्या मालकांसोबत, मॅनेजरसोबत त्यांनी चर्चा केली आणि 2 कॅम्प या ठिकाणी आम्ही घेतले. मोठे कॅम्प झाले ते, शेवगावला एक आणि श्रीगोंद्याला एक. श्रीगोंद्याच्या कॅम्पमध्ये जवळ 750 तरुण मुलं आणि मुली तिथे त्या ठिकाणी आली आणि त्यांच्या संघ स्वतः SP बोलले, आम्ही स्वतः त्या ठिकाणी सगळेजण होतो आणि त्याच्यामधून निवड केलं त्यांच्या शिक्षणाच्या अनुसरून 10वीचा, 7वीचा, 5वीच्या देखील मुलाला आपण जोडून घेऊ आणि ज्यांचं शिक्षण बरं आहे बाबा 12वीपर्यंत, ज्यांची उंची आहे चांगली, ह्यांना पोलीस भरतीसाठी पाठवू, अशा प्रकारचं सगळं नियोजन केलं. आणि स्वतः SPने त्यांच्या हेडक्वार्टरला नगरच्या स्वतःच्या खर्चातून त्यांनी त्याची तयारी केली की 4 महिने, 5 महिने, 1 वर्षभर तो तिथं ट्रेनिंग घेईल आणि पोलीस भरतीसाठी उभं राहील. हे सगळं खर्च आम्ही करू. हे सगळं केलं त्या ठिकाणी. MIDCमध्ये मुलं कंपनीत पाठवली, ती भरती प्रक्रिया बी केली. त्यातली मुलंही काही, त्यातले टिकलेली काही मुलं होती ती गेली तिकडं, परंतु परत पळून आली त्या ठिकाणची मुलं, राहिली नाही त्या ठिकाणी. त्या कंपन्यांमध्ये मुलं राहिली नाहीत. 8,000 रुपये महिना आहे, 10,000 रुपये महिन्याच्यात काय होणार आमचं. तिकडंच कसं राहायचं, तिकडंच कसं खायचं वगैरे वगैरे, ते निघून आली. जी मुलं भरती झाली होती त्याच्यातून पण निघून आली काही मुलं की आम्ही वर्षभर तिथं कसं राहायचं. ही जी मानसिकता आहे ह्याच्यातून मला सांगायचं आहे की संधी कुठंतरी मिळते, कोणाच्या तरी माध्यमातून मिळते, परंतु जी मानसिकता आहे पारधी समूहाची की काम करायचं नाही, कष्ट करायचं नाही, आयतं बसून खायचं किंवा गुन्हेगारीकडे वळायचं, तर ही मानसिकता आता कुठंतरी बदलायला लागली आहे. आता त्यांच्या लक्षात आलं की चोऱ्या करणं सोपं नाही, दरोडे टाकणं सोपं नाही. आता वेगवेगळे कायदे पुढे आले, प्रशासन पण सतर्क झालं की यांच्यावर पाळत ठेवायला लागलं. त्याच्यामुळे आता ते बदलायला लागलेत. बऱ्यापैकी शिक्षणाकडे वळलेत असं मी म्हणणार नाही, परंतु रोजगाराच्या माध्यमातून ते आता गुन्हेगारी प्रवृत्तीतून बदलायला लागलेत. आता काही ऊसतोडीला जायला लागलीत, ज्यांनी आयुष्यात कधी काम केलं नाही, पारधी समूहातल्या लोकांनी कधी आयुष्यात काम केलं नाही, ते आता ऊसतोडीकडे वळायला लागलीत, वीटभट्टीकडे जायला लागली, आता उचली घ्यायला लागलीत. काही समाज आता त्यांच्यावर विश्वास काही प्रमाणात ठेवायला लागला आहे. आजही त्यांच्यावर विश्वास ठेवणं फार मुश्किल आहे. पारधी समूहावर विश्वास ठेवणारा वर्ग फार कमी आहे, फार कमी आहे. मग प्रशासनातील असेल, गावातील असतील किंवा आणखीन आपल्यासारखे कार्यकर्ते असतील की तेवढेच फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यांच्या माध्यमातून ते आता ह्या प्रक्रियेकडे यायला लागलेत. आता ऊसतोडीला निघाले, आता उचली वगैरे घेण्याची प्रक्रिया आता सुरू झाली. दसऱ्यानंतर हे लगेच ऊसतोडीला जायला सुरुवात होईल. त्याच्यासाठी फार मोठं कष्ट खरं तर नगर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे. आज काही कार्यकर्ते असे तयार झालेत की जे पोलिसांसोबत भांडतात, त्यांच्यावर जर कुठं चोरी झाली तर लगेच पोलिसांना त्यांना पकडत नाहीत. आता
पूर्वी सतत धरायची की आत टाकून द्यायचे गुन्हे दाखल करायचे, तशी पद्धत म्हणजे प्रक्रिया होत नाही. त्याच्यामुळे तो एक आधार या ठिकाणी मिळाला आहे. पारधी समूहाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणं, गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर काढणं, त्यांच्या जात पंचायतीतून बाहेर काढणं, हे फार अवघड काम आहे. आम्ही फार भोगलं आहे खरं तर ते करत असताना. जात पंचायतीचे एवढे वेगळे त्यांच्या प्रथा आहेत, वाईट अघोरी प्रथा आहेत की त्या ऐकूनसुद्धा आपल्याला अंगावर काटा फुटेल. मी 1-2 त्या बघितलेल्या आहेत प्रत्यक्ष, ते करत असताना किंवा शिक्षा देत असताना मी माझ्या डोळ्यांनी काही गोष्टी घटना बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते फार वाईट असं वाटतं. आता जरी पंचायतीविरुद्ध जरी कायदे आलेले असतील आता, तरी त्याचा वापर तिथं होत नाही किंवा हे कुठंतरी आयडरानातमध्ये करतात ते, परंतु त्यांच्या पंचायती भरवतातच. दुसरी गोष्ट अशी की ही मुलं सगळी बघत असतात उघड डोळ्यांनी, हे काय चाललं, हे सगळी अंधश्रद्धा एवढी जबरदस्त आहे, व्यसनाधीनता एवढी जबरदस्त आहे की ह्याच्यातून यांना कसं बाहेर काढायचं. किती खर्च करतात ते देवकार्यावरती, व्यसनाच्या पायी कितीतरी मर्डर्स होतात, किती भांडणं होतात, एका व्यक्तीला 3-3, 4-4 बायका. हे सगळं कसं. आता काही मुली तर तमाशाकडे चालल्यात, नकोच मला नवराच नको ते पारधीचा, अशा भूमिकेत काही मुली चालल्यात, त्या तमाशाकडे वळाल्या, काही कला केंद्राकडे वळाल्या. आणि भविष्यकाळामध्ये पुढील 15-1 वर्षानंतर तर मुली मिळतील का नाही ह्यांना, ह्या पारध्यातल्या मुलांना, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ह्याच्यामध्ये बी 2 वेगवेगळे गट आहेत. गावापारधी वेगळा, फाशेपारधी वेगळा. गावाच्या सोबत राहतो, गावाच्या लगत राहतो तो गावपारधी, त्याला धनगर पारधी एक म्हणतात. आणि जो फाशे टाकून शिकार करतो, शिकार करणे त्याची परंपरा आहे, असा फाशे पारधी किंवा गाय पारधी, गायावर बसून तो प्रवास करतो वगैरे. असे 2 गट आहेत. हे फाशे पारधी किंवा गाय पारधी हे गाव कुसा बाहेरच राहणार, गावात शक्यतो राहणार नाही. एकही पारधी शक्यतो गावात राहणार नाही. गावाच्या 2 किलोमीटर 3 किलोमीटर लांब राहणार, निर्जन ठिकाणी आणि सरकारी जमिनीवर वगैरे. तर त्यांचा जर एखादा मृत पावला कोणी त्यांच्यापैकी, तर तिथं त्याला पुरायचं कुठं, त्यांच्यामध्ये पुरतात जाळीत आहे, ते पुरायचं कुठं हा मोठा प्रश्न निर्माण अनेक ठिकाणी होतो. कारण आम्ही अनेक वेळेला तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. स्मशानभूमी बाबा यांच्यासाठी असावी किंवा त्याचा उपयोग त्यांना व्हावा, पण अजिबात नाही. मग ते प्रेत घ्यायचं आणि सीमेवर जाऊन ते पुरायचं, कारण की ती जागा बस सहकारी असते, कुठली जमीन कोणाची मालकीची नसते. आणि ते बी मग दिवसा करता येत नाही. अनेक शेतकरी येतात, विरोध करतात, मग संध्याकाळच्या वेळेला 6-7 वाजता ते करायचं. अशी वाईट परिस्थिती त्यांची आहे. तिथले त्यांच्याकडे पुरावे अजून कुठले नाही. आज मला द्वारका इथं नाही, खरं द्वारका गेली, द्वारकाच्या मुलाचं लग्न झालं आत्ता, तर तिला म्हणलं तिची नोंदणी, प्रेमविवाह झाला त्याच्या पोराचं, म्हणलं नोंदणी कर, त्या सरकारी जे नगर परिषदेतून नोंदणी कर म्हणलं, उद्या जर गडबड झाली तर तो पुरावा राहील आपल्याकडं. मागच्या 8 दिवसापासून ती हेलपाटे मारती त्या सरकारी दवाखान्यातल्या त्या अधिकाऱ्याकडं. तो हे आण म्हणतो, ते पुरावा आण, हे पुरावा आण. ती कार्यकर्ती मागच्या 20 वर्षापासून आपल्यासोबत कार्यकर्ती, तिला एवढ्या अडचणी आलेल्या की ते हतबल झाली. ती अगदी म्हणली नकोच मला हे. म्हणलं नाही, होईल त्रास तुला, परंतु हे सर्टिफिकेट मात्र आपल्याला काढायचं. आणि ते पहिलं सर्टिफिकेट आहे जामखेड तालुक्यातलं पारधी समाजातल्या लग्न झालेल्या नोंदणीचं पहिलं सर्टिफिकेट ते तिला निघतं. अजून निघलं नाही ते, पण कागदपत्राची पूर्तता तिने केली. म्हणजे एवढी संकटं जर कार्यकर्त्यांवरच येत असतील तर मग इतर समाजाची काय परिस्थिती. त्याच्यामुळं हे काम करत असताना आव्हानं इतकी मोठी आहेत. मी असं सांगतो की आदिवासीमध्ये सगळ्यात मागासलेला जर घटक कुठला असेल आदिवासीमध्ये, तर तो मला पारधी आणि कातकरी वाटतो. कातकऱ्यांना मी एवढं जवळ ओळखत नाही, पण मी पण त्यांच्या त्या वस्तीवर जाऊन बघितलं आहे. पारध्यांपेक्षा त्यांची पण वेगळी काही परिस्थिती नाही, परंतु पारधी घटक हा अत्यंत मागासलेला मला माझ्या या घडीला वाटतो. आणि त्यांच्यापर्यंत ह्या योजना येणं, त्यांचा विकास होणं, त्यांना घरं मिळणं, आणि त्यांच्या अंतर्गत पण इतके कल आहेत की समजा एखादी वसाहत त्याला तयार करायची, वस्ती तयार करायची, तर तिथं शेजारी पण त्यांना घरं बांधून नको आहेत. त्यांचा अंतर्गत बाट आहे परत वेगळा. हे लोकांना कळत नाही खरं तर. अनेक लोक काही बोलताना म्हणतात की स्त्री पुरुष समानता त्यांच्यामध्येच आहे, त्या आदिवासींमध्ये पारध्यामध्येच आहे, ती एका ताटात जेवतात वगैरे वगैरे. ह्याचे वेगळी कारण आहेत. हे त्यांच्या मुलींवर फार अन्याय होतो. एक मुलगी इथं आष्टी तालुक्यातली कासारीमधली एक मुलगी भेटली होती. तिचं वय 14, 2 वर्षापूर्वी लग्न झालं तिचं. 13व्या वर्षी त्याला लिकूर झालं आणि ती लिकूर घेऊन आमच्या पुढे येऊन बसली. म्हणली मला शिकायचं आहे शाळा, आणि ही लिकूर म्हटली माझंच आहे. माझी जबरदस्तीने लग्न लावलं, माझे पैसे लावले होते, म्हणजे विकत घेतात त्यांच्यामध्ये. पारधी समूहामध्ये मुली विकतात.
तर ते पैसे म्हणे माझ्या आईबापांनी घेतले, माझं लग्न केलं, 12व्या वर्षी 13व्या वर्षी लिकरू, 14व्या वर्षी घटस्फोट, आता दुसऱ्या लग्नाची तयारी चालली, आणि ती माझ्याजवळ येऊन रडत बसली की म्हणली मला शिकायचं आहे भाऊ. हे काय आहे म्हणली, हे हे असं विदारक सत्य ह्या ठिकाणी आपल्या आसपास दिसतं. ही काय फार लांबची गोष्ट. तर हे सगळं, आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये तर पारधी समूह फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तिकडे त्यांचे सतत भांडणं चालू असतात ते तहसील कार्यालयापुढं. मग कधीतरी अरुण भाऊ तिकडे गेली की त्यांनी खावळायचं मोठे मोठे, मग त्यांनी तात्पुरतं बसायचं, नाही तर निघून जायचं. आणि इतर समाजाने सतत दूषणं द्यायची, त्यांना वाईट म्हणायचं, गुन्हेगार म्हणायचं. 1871 पासूनचा जो कायदा, जो इंग्रजांनी गुन्हेगारी ॲक्ट म्हणून जो आणला, सराईत गुन्हेगारी, तर तो तसा त्यांच्या साईडवर त्यांच्या लागू आहे अजूनही. अजूनही पोलीस त्या पद्धतीनेच वागतात. तो गुन्हेगारीचा कायदा अजूनही त्यांच्यासाठी वापरतात. कुठंही चोरी झाली, दरोड टाकलं की पारद्यांना उचललं समजायचं, आणि आम्हाला सतत हुज्जत घालावं लागते पोलिसांसोबत, भांडण करावं लागतं आणि त्यांना बाजूला करावं लागतं. ह्याच्यामधले काय सगळे धुत्या तांदळासारखे आहेत असं नाही. 15-20% त्याच्यामध्ये गुन्हेगार आहेतच, ती प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहेच. परंतु कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी जायला लागले, ज्या ज्या गावामध्ये जायला लागले, ते त्या ठिकाणी ते लोक आता बदलायला लागलीत. आणि त्यांच्या लक्षात बऱ्यापैकी आलं की आता दरोडा टाकणं, चोऱ्या करणं हे इतकं सोपं राहिलं नाही. जरी पैसा मिळाला, जरी वाटून काय आलं तरी ते सगळं वकिलाला जाते, त्या पोलीस स्टेशनला जाते, रपाट्यात जाते, नाही तर जेलमध्ये 2-2 वर्ष बसावं लागते. हे कळायला लागले. आणि किमान पुढची पिढी त्याच्यातून कशी तुटली गेली पाहिजे, ती मुलं शाळेच्या प्रवाहात कशी आली पाहिजे, त्यांची अंधश्रद्धा कशी बाजूला झाली पाहिजे. आमच्याकडे जवळ 45 पैकी 70 मुलं आमच्या मागच्या वर्षी होती, त्याच्या मागच्या वर्षी त्याच्यापैकी 37 मुलं आमची पारधी समाज इथं होती. 37 मुलं. आम्ही ठरवून तो कार्यक्रम केला की ही मुलं ह्यांच्यातून बाजूलाच काढायची. तरी पण ते इथं जी मुलं आहेत आता शिकतात, तरी त्यांचे आईबापू महिन्यालाच येतात इथं, आणलं की देव कार्य काढलेलं तिकडं, आणि ते मुलाला तिथं न्यायचं आणि त्याच्या पाया पडायचं. 3 दिवस तिकडं ती मुलं, कधी कधी 8-8 दिवस तिकडंच. मग काय उपयोग आहे? मग इथं काय शिकवतात, इथं काय चाललं आहे, आपलं कोण परिवर्तनाच्या गोष्टी करतो, आणि हे परत अंधश्रद्धेकडे त्यांना लोटतात. जी पोरं हुशार आहेत कुठंतरी पुढे यायला बघतात, तर हे आईबाप परत त्यांना त्याच्यामध्ये नाही तर भांडणं करतात. फार उग्र स्वभावाचे हे पारधी समाज, फार उग्र, फार क्रूरपणा, फार उग्रपणा. सॉफ्ट असं किंवा असं वगैरे नाहीच, समंजसपणा वगैरे नाहीच, अंगावर येणार धडाडते एकदम. आणि अशा समूहासोबत काम करताना एवढ्या अडचणी दिसतात. आणि हे नवीन शैक्षणिक धोरण, आता शिक्षण आणि पारधी ह्याचा कुठंच संबंध नाही, परंतु आम्ही कुठेतरी जोडून त्याला कुठेतरी प्रवाहात आणून, कुठेतरी सरकारी, आता सरकारी ज्या आदिवासी विभागाच्या ज्या हॉस्टेल आहेत किंवा सरकारी शाळा आहेत, त्याच्यामध्ये 200 मुलाला एका दरवर्षी ठेवण्याची एक त्यांची नियमावली की 200 मुलाला कमीत कमी आम्ही त्या सरकारी शाळेमध्ये चांगल्या उच्च शिक्षणासाठी ठेवू. आता ह्या आदिवासींपैकी ह्यांच्या वाट्याला किती येतात हो? त्यात महादेव कुळे आहेत, भिल्ला आहेत, पावरा आहेत, किंवा आपल्याकडे असणारे कातकरी आहेत. त्याच्यापैकी मग शेवट मग ह्याच्या वाट्याला काय 5-25 येतात जिल्ह्यातून, आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठून किती बसविणार? तर मग हे असं सगळं चालू आहे. म्हणून मग अशा काही आपल्या बालगुरु आहेत किंवा अशी जर काही शाळा असतील त्याच्यामध्ये मुलांना पाठवणं, तिथं पण टिकणं मुश्किल आहे. कितीपर्यंत शिकतोय तो? तरी सगळं जे धोरणं आहेत, आणि आता नवीन शिक्षणाचं धोरण आणि हा पारधी मुलं, आता ह्यांना कसं जोडायचं? एक तर कसं बसं आम्ही इथपर्यंत आणलं आहे त्यांना, कसं बसं हा मुलगा आता शिकायला लागला आहे मराठी शाळेमध्ये, आणि आता हे संस्कृत आणि हे असलं हे, आणि काय त्याचं पुढचं करिअर आहे, तो काय नोकरी लागणार आहे, कशी काय परिस्थिती होणार? एखादा चुकून हजारातून लाखातून नोकरीला लागतो, तो ह्यांच्यात मिसळतच नाही, तो पळवतो लांब 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 लांब. आम्ही त्यांना शोधून काढली. एक तर एडीसी बँकेचा मॅनेजर होता बेलवंडीचा, श्रीगोंदा तालुक्यातला, त्याला शोधून काढला, आम्हाला कळलं सहकारी बँकेचा, आणि त्याला म्हणलं बाबा रे तू आदर्श आहेस ह्या पारधी समूहासाठी, आदर्श आहेस तू, आदर्श मॉडेल, आणि तू जर पुढे येऊन तू कसा बाबा लागला मॅनेजर झाला किंवा तू ह्या क्षेत्रात नोकरीला कसाला, एवढंच सांग फक्त. तू अर्धा तास आमच्यासाठी तू दे, तुझ्या सुट्टी रविवारी आम्ही कार्यक्रम करीत जाऊ, 5-50 पारधी समाजी लोक बसू जाऊन तू तिथे येऊन सांग. तू यायनास, तू मला तिकडे यायचंच नाही. म्हणलं का? कुठल्या तरी गुन्ह्यात मला माझं नाव घेतील आणि मला अडकून टाकतील. तर तो एका दिवशी आम्ही त्याला एका कार्यक्रमाला बळबळ बोललं, त्यांनी 15 मिनिटात उरकेला कार्यक्रम निघून गेला. असे काही शिक्षक आहेत, काही शिपाई आहेत, तर त्यांच्याशी आम्ही डायलॉग करतो, बोलतो, तू ये बाबा पुढे बोल, परंतु ते लांब लांब पळतात. त्यांना ती भीतं त्यांना. अशी परिस्थिती ह्या ठिकाणी निर्माण झाली. आता गाव पारधी जे येतं, ज्याला धनगर पारधी म्हणतो, ते आता दारू गाळतात हातबट्टीची आणि जगतात. मग अरुण भाऊने आम्ही जायचं पोलीस स्टेशनला, म्हणायचं की ह्यांना तुम्ही सवलत द्या बाबा, ह्यांना दारू काढू द्या, ह्यांना कुठंतरी 2 पैसे मिळतील आणि ते कुटुंब जगवतील. नाही दिली तुम्ही दारू काढून तर हे गुन्हेगारीकडे वळतील,
परत पाकिट मारतील, परत चोऱ्या करतील, मग हे परवडेल का? मग त्या फौजदारने म्हणायचं बा ठीक आहे असू द्या, ह्यांचे हप्ते वगैरे घेऊ नका, ह्यांना दारू काढू द्या. तरी ते कसे तरी ते जगतात. परंतु त्यांच्यातली अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, बहुपत्नीत्व हे काय बंद झालेलं नाही. आणि जमा पैसे झाले की परत देव कार्याला घालायचे. 5-25 हजार रुपयाचं आमचं पाल, पण लाख रुपये मात्र देवाला खर्च करायचे. 15-15, 10-10 बोकडं तिथं कापायची आणि 3-4 दिवस मजा करायची दारू पिऊन तिथं नाचायचं. बेभान होऊन बाईनी बी दारू प्यायची, गडीनी दारू प्यायची आणि त्याच्यामध्ये देवाचं काहीतरी मोठमोठ्याने येऊन ते गाणं म्हणून नाचायचं. आणि 3-4 दिवस त्याच्यात ती चालायचे, पैसे घालून टाकायचे. काही ते व्याजाने पैसे काढतात 10%, 15%, आणि मग वर्ष 2 वर्ष पैसे फिरत बसतात. दरवर्षी हा देव. ह्या मागच्या 2 वर्षापासून मात्र देवकार्य थांबलं आहे आता. कारण की कोरोनामुळे काहीच करता येणार. कोरोनामुळे सुळी घरात बसली, आता चोरी करता येणार. ह्यांच्या हाताला बी काम नाही, पैसेच जवळ नाहीत, तर कुठून करायचं? त्याच्यामुळं फुल टेन्शनमध्ये हा आता समाज आहे. आणि ह्याच्यामुळं आता हा वेगळ्या मार्गाने पण निघाला, आता ऊसतोडीकडे निघाला. हे चांगली गोष्ट आहे की ज्या समाजाला मागच्या 20 वर्षापासून काही कार्यकर्ते झटतात, ह्यांनी कष्ट करावेत, रोजगार हमीच्या कामावर जावं, ते कधी केलं नाही त्यांनी. आता तो चाललाय स्वतःहून. हा एक जमेची बाजू आहे. आणि तो ऊसतोडीला चालल्यामुळे ही मुलं सोबत कशी घेऊन जावीत बाबा, म्हणून ही मुलं कुठंतरी आश्रमशाळेत टाकावीत, ही मानसिकता पण तिची तयार व्हायला लागली. आणि आता ही मुलं आमच्या पद्धतीने किंवा काही कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या तालुक्यात, ते आता त्या मुलांना आता ते शाळा सुरू नाहीत, त्याच्यामुळे ते कुठं टाकायचं हा पण मोठा मुद्दा आहे. आता पुढं आव्हान आहे. आता मध्ये खावटी योजना आली ती, त्याच्या अंतर्गत त्यांना 2,000 रुपयाचे अन्नधान्य आणि 2,000 रुपये रोख. तर बँकेचे पुस्तकं नीट नाहीत, जे बँकेचे खाते खोलले तर ते अपडेट नाहीत, आलेले पैसे बी कळना, नीट फोन नंबर नाहीत, सतत फोन नंबर बदलायची ह्यांना सवय बाबा. गुन्हेगारी वृत्ती असल्यामुळं मग पोलिसाचा फोन येतो, कुठून पळतो. हे सगळे अडचणीत. आणि ह्या अडचणीवर मात करीत ह्या समूहाला पुढं कसं घेऊन जायचं? आता आम्ही मागच्या समाजाचा विषय सोडून दिला आहे. जे वय झालेले आहेत, जे एकदम मागं पडलेले आहेत, त्यांचा विषय सोडून दिला आम्ही कट. किंवा ही पुढची पोरं इथं, ही पोरं कशी तरी शाळेच्या प्रवाहात कशी येतील, त्यांना कसं मार्गी लावता येईल, त्यांच्यापासून त्यांना कसं तोडता येईल, हेच आमचा कार्यक्रम आहे. खरं तर अजूनही पालापालावर जाऊन त्यांना हे समजून सांगणं, बाबा जिथं बालवाडीने, आता आमचं तर नियोजन केलं होतं आम्ही की काही पालावरती अंगणवाडी नाही, बालवाडी नाही, प्राथमिक शाळाही नाही, आणि लांब अंतरावर त्यांना जायचं कसं बाबा, म्हणून आम्ही ती तयारी झाली होती. आमची इथं अंगणवाडी खोलावा, आता काजेवाडीसारखी वस्ती आहेत अशा, आणि हे परत नवीन शैक्षणिक धोरण की 10 किलोमीटरच्या शाळेत नाही. तर ह्यो सगळ्यात मोठा गुलाम होणारा एक समूह म्हणजे हा. आणि इथून पुढं अधिक गुलाम होईल की काय ह्याचीच आता काळजी म्हणजे खरी वाटायला लागली. शिक्षण हा एकमेव मार्ग आहे की तो गुलामीतून ह्यांना बाहेर काढू शकतो आणि पुढं कधी नीटकी होऊ शकते 5-50 वर्षामध्ये. परंतु हे मार्ग जर असे बंद होत असतील तर सगळ्यात मोठा धोका ह्या समूहाला आहे. आणि भटकंती करणारी जी भटकीमुक्त आता ते उद्या आबा मांडतील अरुणराव, ती काय परिस्थिती तशी आहे. तर त्या पारधी समूहाची सगळ्यात मोठी चिंता करणारी जी गोष्ट म्हणजे हीच की आता ह्या मुलांचं पुढचं काय होणार, ह्यांचं झालं वाटोळं तर होऊन जाऊ द्या, आणि ह्या जात पंचायती कशा थांबणार, ह्यांच्या रोजगाराचा प्रश्न कसे सुटणार. आता आम्ही PI सोबत बोललो तर PIनी करू बाबा चर्चा, आपण काहीतरी मार्ग काढू, त्यांना मी गुन्हे दाखल करत नाही, आपण त्यांना काहीतरी रोजगार देऊ, अशा प्रकारची चर्चा आम्ही करतो, सतत त्यांच्याशी बोलतो. नवीन PI आलेत वगैरे. परंतु आता ते योजना आहेत त्या तहसीलदाराच्या, ते त्यांना द्यायच्या कशा, ह्यांच्याकडे नाहीच काय, तर काय देणार तरी काय, ह्यांना काय कुठली श्रावण बाळ योजनेची ती देता आहे ना, घरकुल मंजूर होऊन येतात पण जागा नाही. आता जागाच नाही तर देणार कसं. आता नवीन नियम यायला लागले, नगर परिषदेचे नवीन नियम आले की 7-12 पाहिजे, तर ह्यांना घरकुल 2.5 लाखाचं आहे, परंतु 7-12च काय, आम्हाला 7-8चं पण उतारा नाही, जमीन नाही, जागा नाही. ह्या साऱ्या परिस्थितीमध्ये हा समाज जगतोय. आणि आव्हानं तर फार मोठी आहेत. कायदे जरी असला, पारधी विकास आराखडा सारखी जरी योजना असली तरी योजनेचा त्यांना किती फायदा होतोय, आणि त्याच्यासाठी निधी कुठं तिथं तरी आहेत जरी करायचं म्हटलं तरी. आणि सरकारी नियम, त्याचे ते व्हॅल्युएशन काढलेल्या जमिनीचे किमती शेतकरी जवळ देत नाही, शेतकरी विकत नाही. आम्ही म्हटलं सरकारी जमिनी तर गायरान जमिनी किंवा ते गावठाण आहेत बाबा, ते तर त्यांना द्या, तर ते द्यायची तरतूद नाही. आणि मात्र त्यांच्यासाठी तर योजना आहे. हे सगळं असं आहे. आदिवासी मंत्र्यांनी त्या पिचड साहेबांनी कधी जवळ येऊन दिलं नाही. आम्ही 3-4 वेळा त्यांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला त्या काळात. आता कोण आदिवासी मंत्री ह्या आमच्या पारधी मला माहीत नाही, आणि जरी माहीत झालं तरी त्यातनी काय उपयोग होईल असं आम्ही त्या मंत्रालयात मी जाऊन बसलो, अनेक गोष्टी केल्या, परंतु तरी पण फरक आहे.
एका जनसुनवाई कार्यक्रमामध्ये आम्ही जे DYSP होते सुदर्शन मुंडे त्यांना त्या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी जे काही स्टडी थोडा सांगितलं त्यांचा की तो असा की मागच्या 10 वर्षापूर्वी जे हिस्ट्री शीटर आहेत ते 35% होते, 36% होते. हिस्ट्री शीटरची यादी नगर जिल्ह्यामध्ये 36% होते, ती आता 21-22% आली. तर हा एक त्यातला फरक त्यांनी सांगितला आणि तो अजूनही माझ्या ध्यानात आहे की तोच फरक त्याच्यामधला झालेला बाबा त्या अधिकाऱ्याने सांगितलेला. नाहीतर मग म्हणावं तसं यांच्यामध्ये काही बदल नाही. फक्त जो बदल आहे तो गुन्हेगारीकडून कमी प्रमाण त्याचं आता व्हायला लागले आणि हे सगळं श्रेय कार्यकर्त्यांना जाते बऱ्यापैकी. कार्यकर्त्यांनी घातलेली भीती, सांगितलेलं कायद्याचं ज्ञान आणि त्याची त्याला जाणीव करून दिली की तुझं काय बाबा, अजून एक स्लॅबचं घर जर बांधू शकत नसाल आपण नगर जिल्ह्यामध्ये एक पारदी चोऱ्या करून, तर मग कशासाठी हे करायचं, कशासाठी पैसे त्या वकिलाला घालायचे आणि त्या पोलीस स्टेशनला घालायचं आणि सतत पळत राहायचं. लेकरांचं काय, एक लेकरू इथं आमच्याकडे होतं की त्याचं बाप 2 वर्षापासून जेलमध्ये, किरण नावाचा त्या करण. तर ज्यावेळेस पिया इथं आले तर ती पोरग जवळ गेला आणि त्या पवार साहेबाला म्हणलं, पवार साहेब म्हणला माझ्या बापाला सोडा आता, कवर आता ठेवता त्याला. हे जेव्हा ह्या पवार साहेबांनी ऐकलं तर ती जाऊन त्या भेटला त्याच्या बापाला म्हणला, आला का तुझं पोरग असं म्हणतंय, दे सोडला का तू गुन्हेगारी, लेकराकडे बघून जग, ती पोर अधिकारी होईल, मोठं होईल. हे असे प्रसंग, भावनिक प्रसंग कधी कधी आमच्यासमोर दिसतात की त्याला काहीतरी छेद देऊन काहीतरी करावं लागेल. आता जे त्यांनी सांगितलं की कृती कार्यक्रम काहीतरी घ्यावा लागेल, तर कृती कार्यक्रमाशिवाय पुढची दिशा आपल्याला खरं तर ठरवता येणार नाही, किंवा आपण थोडे ॲक्शन घ्यावं लागेल आणि थोडं अधिक फास्टही जावं लागेल. हे शिक्षण धोरण अजून आम्हालाच माहीत नाही, तुमच्यामुळे आम्हाला कळलं ते. आता आम्हालाच माहीत नाही तर इतरांपर्यंत काय कळणार, किती जाणार आहे आणि काय समजणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पारधी समाजावर काम करताना अनेक त्रास झाला आम्हाला. खरं तर अनेक लोक गटतट त्यांच्यामध्ये पण आहेत, त्या गटतटामुळं नीटनेटकेपणा. अनेक अधिकारी चांगले आहेत. अनिल कवडेसारखे जे कलेक्टर होते त्यांनी आम्हाला फार साथ दिली. एकत्र येऊन आपण मॉडेल म्हणून काही गाव आपण उभा करू, त्यांच्यासाठी घरकुल देऊ, रस्ते देऊ, त्यांना समाज मंदिर बांधू, सगळं नियोजन केलं. परंतु इथं 2-3 गट तयार झाले आणि त्या गटातल्या ज्या प्रमुखांनी विरोध करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामुळे ते नाराज झाले कलेक्टर. ते तसंच राहिलं, ते बदलून गेले आणि त्याच्यानंतर मग आम्ही जो सर्वे केला, त्याचा रिपोर्ट बनवला, त्याचा पण म्हणावा असा काही उपयोग झाला नाही. परंतु एक मात्र कळलं की त्याची लोकसंख्या, त्याची परिस्थिती, त्याचे ॲनालिसिस रिपोर्टमधून आलेले निष्कर्ष हे मात्र आज आमच्यापर्यंत आमच्याजवळ आहेत. परंतु तेही जुने होत चालले. आता 5 वर्षापूर्वी केलेला तो सर्वे, आता इथून पुढं मग त्याच्यामध्ये काय अनेक बदल आहेत. आता त्यावेळेला काढलेली लोकसंख्या आता ती कशी राहिलेली असेल, अजून वाढलेली असेल, ह्या साऱ्या अशा गोष्टी येतात. तर ह्याच्यामध्ये मी अधिक काय बोलणार नाही, कारण की त्याच्या साध्या ज्या प्रथा येतात त्या मी काय आता जास्त डिटेलमध्ये सांगत नाही. द्वारका असते तर त्या अधिक सांगितलं असतं तिने. त्यांच्या काय काय छोट्या छोट्या गोष्टी येतात, त्यातलं 1-2 मी सांगतो आणि मी खरं तर थांबतो. त्याच्यामध्ये बटाई नावाचा एक प्रकार त्यांच्यामध्ये चालतो. बटाई की त्यांच्या महिलेचं जिचं लग्न झालं आहे तिच्या हातचं कुणीच खायचं नाही, हा एक त्यांच्यामध्ये प्रकार आहे. महिलेचं लग्न झालं की तिच्या हातचं फक्त नवरा किंवा घरातलेच लोक खातील, बाहेरच्यानी कुणी खायचं नाही. मग ती अस्पृश्य, त्यांच्यासाठी ती अस्पृश्य. आणि मग त्यांनी साधं पाणी तिच्या हातचं घ्यायचं नाही, तिने आणलेले फळंसुद्धा खायची नाहीत, तिची सावली पडून द्यायची नाही अंगावर. असा प्रकार सगळा चालतो तो आपल्याकडे आहे अजूनही तो. आणि मग आपल्या शिबिरामध्ये याच्यामध्ये ते जाणवतं कधी कधी. मग ती महिला द्यायला आली, अशी काय किळी द्यायला आली, पाणी द्यायला आली, तर ती घेत नाहीत. आता हा एक वेगळा तुच्छतेचा प्रकार. दुसरी गोष्ट अशी की त्यांची ती बाळंतपण झाली, बाळंतीण झाली तर तिला बघायचं नाही, तिने तिचं सगळं करायचं, तिचं बाळंतपण करायचं, ती नाळ तोडायची, ती लेकराचं आंघोळ घालायची, सगळं तिनेच करायचं आणि तिला कोणी जवळ जाऊन बघायचं, परंतु तिला हात लावायचा नाही. तर ही एक वाईट प्रथा चालते. त्याच्यामध्ये ती जर लवकर तिचं बाळ झालं नाही तर तिच्या पोटावर पाय द्यायचा, त्याला वाईट बोलायचं, तू लवकर बाळंतीण होत नाही म्हणजे तुझं हे कोणासंग अफेअर आहे काय, कोणासंग लफडं आहे काय, अशा प्रकारचे वाईट तिला बोलून तिच्या पोटावर पाय देऊन ती बाळंतीण तिचं करायचं. अशा अनेक प्रथा येतात. आता हे सगळ्या सरसकट राहिल्यात असं नाही मला म्हणायचं, आता दवाखान्यात पण चालल्यात, परंतु 5-10%, 15% अजून ते करतात. ह्याच्यामध्ये मग जात पंचायत पुढे येते. मग जर एखादी महिला गुन्हेगार आढळली, एखादी जर लेकरू मेलं झालं नाही तर मग ह्याला जात पंचायतीत उभा करा. हिचं काहीतरी वाकडं पाऊल पडलं असेल, मग तिला काहीतरी तिचं असं न्याय करण्याची पद्धत असते वेगळी, तिच्याकडून ते करून घेतात. त्याच्यामध्ये दोषी आढळली तर मग ही दोषीच आहे, मग हिला काहीतरी दंड करा, नाही तर मोठा कार्यक्रम करून द्या, नाही तर मग काहीतरी वेगळ्या प्रकारच्या शिक्षा त्याला करता. अशा ह्या प्रथा आता आहेत अजूनही, परंतु त्याचं प्रमाण कमी आहे.
आता हे बदलायला लागलं आहे आणि पारधी समाज ज्या वेगात बदलायला पाहिजे तो बदल मात्र दिसत नाही आणि तो दिसायला पाहिजे म्हणून कार्यकर्ते सतत कार्यरत आहेत, काम करतात. तिकडून किशन चव्हाण आहेत, इकडून अरुण जाधव आहेत किंवा एक टीम आहे की वेगवेगळ्या संघटनाची आहे, ते करते, झटते आणि एक आशावादी आहोत आम्ही की ते कुठंतरी थांबल आणि त्यांना कुठंतरी स्थिर स्थावर होतील ते, हेच आशा याच्यातून खरं बाळगतात. परंतु सगळ्यात जास्त नुकसान मुलींचं होतं आहे. मुलींना ना शिक्षण आहे ना मुलींची नीट लग्न होतात. एका मुलीला 3-3, 4-4 लग्न करावं लागतात. सुंदर मुलगी असेल तर अधिक प्रॉब्लेम. तिला अगोदरच वय जरी 55 असलं 60 असलं तरी तिला 15-16 वर्षाची मुलीला तिचं लग्न करावं लागतं. पैसे घेऊन आईबाप गप असतात इकडं आणि अशा 4-4 बायका असायला देखील 5वी ही बायको परत मग टिकत नाहीत ह्यांचं. मग आता हा चोऱ्याच करतो, एवढे पैसे जमा करतो म्हणजे भानगडीच करतो आणि भानगडीत तो जर जेलमध्ये गेला की पोरगी राहत नाही, जाती कुठेतरी निघून दुसऱ्या संग लग्न करते, नाही तर मग आपल्या निघाल्या तमाशामध्ये, निघाल्या कुठेतरी कला केंद्रामध्ये. असे हे प्रकार आता घडायला लागलेत. त्याच्यामुळे हे बाहेरचा शत्रू त्याच्यापेक्षा अंतर्गत शत्रू फार मोठा आहे आणि हे कसं चक्र तोडायचं हे कठीण आहे. हे सगळे आव्हानं आहेत. खरं तर मी म्हणतो पारधी समाजापुरतं स्थिती अशी आहे, परिस्थिती अशी आहे आणि पुढची आव्हानं आहेत आणि आव्हानावर कशी मात करायची हे सगळं काम चालू आहे. धन्यवाद.